गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा नेटमधील काकडी. ही अशी खोडाळी शेणातली अळी आहे का, ती अशी काकडीचं खोड खाऊन घ्यायला लागली आहे. हे बघा आता उकरून दाखवतो. हे बघा नुसते पानं ठेवले आहेत. हे पहा असे. आता याचं मुळ्या जे आहेत का, मुळ्या पण जशा तशाच आहेत खाली. हे बघा मुळ्या. खाल्लंय फक्त मधलं खोड. हे बघा. आता आपल्याला आळी बघायची. हे बघा जारवा पण जसा तसंच आहे. याच्यासाठी डेंटाचं सोडलेलं आहे मी काल. बघू आता रिझल्ट. आळी मेली का आहे तर. ही बघा शेणाळी. डेंटल सूलनं फरक पडला आहे हे मला असं वाटतंय, कारण की आळी जिवंत नाही आहे वाटतं थोडासा जीव. हे बघा इकडं पण एक खाल्लेलं आहे. हे बघा याचं खोड आहे बऱ्याचपैकी. हे बघा आळी. हे असं खाऊन टाकू राहिलं बा. हे फवारलं मी त्याच्यावर काल. डेंटासो 50 ग्राम 4 टाके केलीच्या फक्त. मला तर वाटते रिझल्ट आलाय काय की हे आळ्या थोड्या मेले आहेत. थोडा जीव असल्याने वाटतं थोडंसं आहे काय. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की ह्या आळीसाठी कोणता इलाज करावा. परत मी हापशा पंपानी 4 टाक्या केल्या एवढ्या नेटमध्ये. 10 गुंठ्याचं 12 गुंठ्याचं नेट आहे. याच्यात 1800 काकडीचं खोड बसलेलं आहे. काही इलाज असला रामबाण तर सांगा.